खिरवडे. रोख रक्कम 801 रुपयाचा मानकरी ठरला तो आकाश मोरे गवळेवाडी संघाचा. रमेश गोळे यांनी प्रत्येक षटकारावरती 101 रुपये रोख रक्कम आणि विनिंग षटकारावरती 501 रुपये असं रोख रक्कम 801 रुपयाचा मानकरी ठरला आकाश. आणि आपण पाहू शकताय रोख रक्कम घेताना आकाश याला टीव्ही स्क्रीन वरती. पहिल्या चेंडूवरती आर्यन याने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. आणि कमलेशला 201 रुपये पारितोषिक आणि महेश याला सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय विजय किरवडे संघाचा. आणि विजयने हा फटका सजवलाय. काय फटके सजवतोय विजय. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावरती. अतिरिक्त चेंडू वाईट +1 अशा धावसंख्या दोन्ही वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. फटका सजवलाय विजयने. क्षेत्ररक्षक आहे वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात गॅदर झाला. तोपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळालं विजयला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. विजयच्या आर्यनने फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय पण कुठेतरी चुकी होते. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते एक यंग टॅलेंट अंडर-22 चा खेळाडू आर्यन पाटील. आर्यन पाटीलचा विचार करायचा झाला ना तर खिरवडे संघाकडून खेळत असताना त्यांचे वडील दशरथ पाटील नेहमी हजर असतात आपल्या मुलाचा खेळ बघण्यासाठी. पुन्हा निर्धाव चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. पंचांकडून निर्णय आला वाईड +1. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतो सुशांत. दिशाहीन गोलंदाजी आणि त्यात यष्टीरक्षकाच्या
आवाक्याच्या बाहेर कुठेतरी गोलंदाजी, फटका सजवलाय आर्यन पाटील, नाम तो सुना होगा, मॅन फ्रॉम किरवडे, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. आर्यनच्या बॅट मधून फटका सजवला गेला, षटकाराच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून सीमारेषा पार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. सरासरी 18च्या धावसंख्येने धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक मध्ये बदल परिवर्तन होताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी मैदानामध्ये बेंगडेवाडी संघाने आमंत्रित केले निलेशला. दुसरं षटक हाताळत असताना निलेश स्ट्रायकिंग एंड वरती विजय. विजय मध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करताना समालोचन कक्षाला मानवंदना. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. संतोष नलवडे यांच्याकडून विजय मस्कर याच्यासाठी रोख रक्कम 201 रुपये पारितोषिक 2 षटकारांसाठी आलेला आहे. काय फलंदाजी, काय फॉर्म मध्ये आला हा विजय मस्कर. पाहायला गेलं ना या लबर बॉलच्या या सीझन मध्ये अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी विजय मस्करच्या बॅट मधून झालेली पाहायला मिळते. 2 वेळा त्याने मॅन ऑफ द मॅच चा किताब आपल्या संघासाठी मिळवला होता आणि चांगली कामगिरी आपल्या या संघासाठी केली होती. न्यू मराठवाडा 11 खिरवडे या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती काय फटका सजवलाय, मिस टायमिंग झालाय पण चेंडू प्रॉपर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या आकड्यावरती. लगातारचे 2 चेंडूवरती 2 षटकार. आक्रमण केले निलेश वरती, आक्रमण चढवले विजय मस्कर. खिरवडे संघाकडून एक मातब्बर खेळाडू. या वर्षीचा फॉर्म पाहायला गेला ना विजय मस्करचा चांगला फॉर्म राहिलाय आणि चेंडू जाते घोषांकित क्षेत्रात आणि पंचांचा इशारा तो 1 बाउन्सचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. वन बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विजय मस्कर. 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावरती. 6 चेंडूवरती 22 धावांची खेळी करत असताना विजय मस्कर मैदानाच्या आतमध्ये फटका सजवलाय. समालोचन कक्षाला मानवंदना दे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती. काय फलंदाजी विजय मस्कर, नाम तो सुना ही होगा, मॅन फ्रॉम खिरवडे. पुन्हा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय पण पंचांनी इशारा दिलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. तदनंतर 1 धाव वेणी धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40. पहिलं षटक हाताळत असताना 18च्या सरासरीने धावफलक पुढे सरसावत होतं आणि दुसऱ्या षटकानंतर त्याच रन रेट मध्ये कुठेतरी बढोतरी आपल्याला पाहायला मिळाली आणि 19-20 धावांच्या सरासरीने धावफलक पुढे सरसावलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 40 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन होताना पाहायला मिळते. बेंगडेवाडी संघाकडून महेशला आमंत्रित केले जाते तिसरं षटक हाताळण्यासाठी. यॉर्कर चेंडू
क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. आर्यन पाटीलने फटका सजवला. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा विजयने कॉल दिला होता. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं विजय आणि आर्यनला. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. आर्यनकडे सुद्धा क्षमता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जी खेळलो ना गेल्या रविवारी त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज भेटली होती ना त्याला. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता हा आर्यन पाटील आणि त्याच्या बॅट मधून आला हा खणखणीत षटकार. धावा 6 वाढतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावरती. काय खेळी करताना पाहायला मिळते. ओपनिंग पेअर असावी ना तरी अशी विजय आणि आर्यन पाटील. विजय मस्कर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि स्ट्रायकिंग एंडला आज आर्यन पाटील. खरपोस असा समाचार घेताना पाहायला मिळतात गोलंदाजांचा. पुन्हा एकदा तयार होतोय महेश. सामना करेल आर्यन. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 48 धावांवरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय आर्यन पाटील. मोठा फटका येणार का. फुल टॉस चेंडू होता. स्लोअर पद्धतीचा होता आणि त्याला स्लॉट मध्ये आला. चेंडू प्लॉट मध्ये पाठवलाय. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 या आकड्यावरती. काय फलंदाजी आर्यन पाटील. विजय मस्कर न्यू मराठवाडा 11 किरवडे संघ फ्रंट फुटला येताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फक्त नाव ऐकायला मिळते. षटकार आणि चौकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय आर्यन आणि विजय. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले आणि चेंडू गोशंकित क्षेत्रात गेलाय. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 55 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना बेंगडेवाडी संघांच्या गोलंदाजांवरती कुठेतरी आक्रमण हल्ला केलाय विजय आणि आर्यन याने. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलाय आर्यनने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. पाहायला गेलं ना चेतन पाटील तिथे बाउंड्री रायडरच्या भूमिकेत. जरी आपला संघ असला ना तरी प्रॉपर आणि बरोबरच निर्णय मिळेल. धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 आकड्यावरती. शेवटचा चेंडू. आर्यन पाटील काय फलंदाजी. कामे मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. मैदानाच्या आतमध्ये दाखवताना दिसतोय चॅम्पियन्स साठी. नऊ चेंडूवरती वैयक्तिक 33 धावांची खेळी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्यन पाटील. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक कोण घेऊन येणार बेंगडेवाडी संघाकडून. बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन होताना बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो विशाल. सामना करेल विजय मस्कर. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पण फटका फसतोय. आर्यन पाटील आणि विजय मस्कर दोघांच्याही बॅट मधून 4 षटकार आलेत. काय फलंदाजी विजय मस्कर आर्यन पाटील. मैदानाच्या आतमध्ये न्यू मराठवाडा 11 खिरवडे संघाला फ्रंट फुटला नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आघाडीचे फलंदाज पुन्हा एकदा विशाल तयार आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न. कुठेतरी विशाल वरचढ ठरतोय की काय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. लगातार 2 चेंडू डॉट्स डिलिव्हरी. आणि 65 रनांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते आर्यन आणि विजय मस्कर यांच्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज विशाल.
मोठा फटका, त्याच प्रयत्नांमध्ये विजय मस्कर. आर्यनच्या पुढे जायचा प्रयत्न, कारण आर्यनने षटकारांची आतिषबाजी केली होती. 4 षटकार आर्यनने लगावले होते. तदनंतर या षटकारानंतर विजयने हा 5वा षटकार त्याच्या वैयक्तिक खेळीमध्ये लावला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 71 या आकड्यावरती. विजयच्या धावा किती आहेत? 2 आहेत. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय विजय मस्कर. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आर्यन पाटीलने स्ट्राईकला गेलाय आणि एक धाव घेण्यात यश मिळाले. यष्टी रक्षकाकडून कुठेतरी थोडीफार चुकी होताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले 72 या आकड्यावरती. डॉट डिलिव्हरी झाली असती पण कुठेतरी यष्टी रक्षकाकडून चुकी झाली आणि स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतो आर्यन पाटील. बरोबरी करणार का षटकारांची? चेंडू लॉब झालाय, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतोय. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळते आर्यनला. धावसंख्या 2 नी वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 74 या धावसंख्येवरती. काय फलंदाजी! मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, पण गवताचा कुठेतरी बेनिफिट, पाण्याचा बेनिफिट मिळताना पाहायला मिळतं बेंगडेवाडी संघाला. आणि चौकाराच्या दिशेने गेला असता चेंडू. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, पण धावचीच्या स्वरूपात बाद झालाय तो विजय मस्कर आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 76 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू, 77 धावांची गरज असेल बेंगडेवाडी संघाला. काय फलंदाजी! टाळ्या वाजून अभिनंदन करायचंय आर्यन पाटील, विजय मस्कर. ओपनिंग पेर आघाडीच्या. यानंतर होणारा सामना जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे. दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघांचे संघनायक मंचावरती यायचंय. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे महाराज गणेश महाराज यायचंय आणि जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे आपला कर्णधार पाठवा, कारण जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघाचे महाराज गणेश महाराज आलेत. मान्यवरांना मी विनंती करेन आपल्या हस्ते या दोन्ही संघांचा 2ऱ्या फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, त्याचा टॉस करून घ्यायचा आहे. बाबासो गवळी यांना मी विनंती करेन आपल्या हस्ते या होणाऱ्या 2य फेरीच्या सामन्यासाठी. तर जाऊया विद्यमान सामन्यामध्ये. सूर्यदेवाने सुद्धा हजेरी लावली आहे. येणारे 24 चेंडू, 77 ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय न्यू मराठवाडा 11 किरवडे संघ. प्रॉपर लाईनअप मध्ये संघ आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी! आर्यन पाटील, विजय मस्कर आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर पहिलं षटक संपण्याआधी गणेश महाराज आपण आपला निर्णय कळवा. अरविंद मस्कर यांची बॅग हरवली आहे, जर कोणाला सापडली असेल तर कृपा करून त्यांनी आहे ना समालोचन कक्षाजवळ आणून द्यायचे. चेतन पाटील विनंती असेल वेळ दौडू नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण आपणास अजून 3-4 सामने खेळवायचे. कुठेतरी प्रॉपर टायमिंग मध्ये सामने पूर्ण झाले पाहिजे. 4 षटकांचे आपल्याला जर क्वालिटी क्रिकेट खेळायचं असेल ना तर हक्काचं व्यासपीठ म्हणून वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळ्याकडे पाहिलं जातं आणि या ऐरोली नगरीमध्ये हे सामने संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघाने गोलंदाजी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, तर जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे फलंदाज तयारीमध्ये ठेवायचे. ओपनिंग पेअर यश पाटील आणि वैभव पाटील. आणि बेंगडेवाडी संघाकडून ओपनिंग पेअर आघाडीचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल निलेश. क्षमा करा, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुशांत, स्ट्रायकिंग एंडवरती विशाल. बॉलिंग ट्रॅकवरती यंग टॅलेंट अंडर 22 चा खेळाडू धुवाधाराशी खेळी करणारा आर्यन पाटील. ज्याने आज आपल्या या ओमसाई एमटीसी या चॅनलसाठी कॅमेरामॅनची भूमिका सुद्धा निभावली. जाऊया स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो आपल्याला बेंगडेवाडी संघाकडून विशाल. गोलंदाजी मार्कवरती यंग टॅलेंट आर्यन पाटील अंडर 22 चा खेळाडू. वरच ठेवा तुमच्यातलंच कुणाचा. पहिला चेंडू, फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला. आर्यन पाटीलला भरघोस अशा शुभेच्छा दिल्यात विशालने. गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. खातं खोलत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतो बेंगडेवाडी संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल आपल्याला आर्यन पाटील, एक यंग टॅलेंट. कुठेतरी चुकी करताना चेतन पाटील कान मंत्र देताना पाहायला मिळत आहेत. फटका सजवला विशालने. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. अरविंद मस्कर, आपण दर रविवारी काही ना काहीतरी विसरून जाता. आपल्या बॅटची जिम्मेदारी इथं कोणी घेतलेली नाहीये, पण आपण विसरबोळे आहात का? अरविंद मस्कर यायचंय. कोणाला जर अरविंद मस्कर यांची बॅग भेटली असेल तर कृपा करून मस्करी करत असाल. गेल्या संडेला बॅट हरवली होती, या संडेला बॅग हरवली आहे. चेंडू लॉप झालाय. चेतन पाटील आहेत यष्टीरक्षकाच्या स्वरूपात. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं सुशांतला. देखताय भजीवर मागताय जलेबी अशी परिस्थिती अरविंद मस्कर यांची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शोधाशोध करतायत एकीकडे आणि बॅग भेटली एकीकडे. फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू वन बाउन्स जातोय. सीमा रेषा पार, चौकार. विशालच्या बॅट मधून आज सजवला जातो फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 4 चेंडू खर्च करत असताना आर्यन पाटील कुठेतरी महागडा खेळाडू ठरतोय की काय? कारण 14 धावा खर्च केल्यात आर्यनने. क्षमा करा, चौकार आला होता. 12 धावा खर्च केल्यात. विशालला त्रिफळाचीत केलाय. आर्यन पाटील काय गोलंदाजी. तू मला षटकार मारू शकतोस तर मी सुद्धा तुझ्या यष्ट्या उद्ध्वस्त करू शकतो. संबोधताना मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करताना पाहायला मिळतोय आर्यन पाटील.
विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये बेंगडेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. पार्थ आलाय विशालची जागा भरून काढण्यासाठी. जे प्रेक्षक तिथे रिक्षा पाहून मॅच बघतायत ना, कृपा करून थोडी रिक्षा पाठी घ्या, कारण कुठेतरी फिल्डरला क्षेत्ररक्षण करत असताना व्यत्यय येतो. आपण जरा साईडला लावून पाहिलं ना तर बरं होईल. धन्यवाद सर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतो आर्यन, सामना करेल पार्थ. 5 चेंडू ची डिलिव्हरी करत असताना 12 धावा खर्च केल्या आर्यन पाटीलने. पुन्हा एकदा बॉल लॉफ्ट झालाय, चेंडू लॉफ्ट झालाय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? सुशांतने थांबवलंय. आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल पार्थला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. मोठे फटके खेळावे लागतील कारण ध्येय मोठा आहे. येणारे 18 चेंडू 64 धावांची गरज. 18 मध्ये 64 धावांची गरज. 3 षटकांमध्ये 64. पाहिलं गेलं ना, मयूर पनाळकर यांनी या 4 षटकांच्या खेळीमध्ये 104 धावांची वैयक्तिक खेळी केली होती. आणि 18 चेंडू 64 धावांचं ध्येय काही मोठं नाहीये, पण तेवढी क्षमता बेंगडेवाडी संघाचे खेळाडू दाखवणार का? फुल टॉस चेंडू, फुल टॉसचा प्रॉपर असं समाचार घेता आला नाही पार्थला. आणि निर्धाव चेंडूची सांगता केली विजय मस्कर याने. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. पार्थ चुकी करतोय. फुल टॉस चेंडू वरती खेळून काढलाय आणि स्ट्रायकिंग एंडला पाठवलं सुशांतला. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. येणारे 16 चेंडू 63 धावांची गरज. दिशाहीन गोलंदाजी विजय मस्कर चुकी करताना पाहायला मिळत आहेत. ध्येय मोठा आहे, पण त्या ध्येयाचा पाठलाग करत असताना बेंगडेवाडी संघाकडे सुद्धा त्या तुल्यबळ असे फलंदाज पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू, फुलटॉसचा घेतलाय पुरेपूर समाचार. पंचांचा इशारा येतोय नो प्लस षटकार. भीमर पद्धतीचा चेंडू हाताळत असताना विजय मस्कर. येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट, फ्री हिट आणि फ्री हिट. नो बॉल वरती षटकार. 7 धावा एकवटल्या. कोणताही चेंडू न खर्च करता 7 धावा खर्च करणे म्हणजे अतिशय महागडी गोष्ट पाहायला मिळते. विजय मस्कर गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न सुशांत यांचा. आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बघायची भूमिका निभवावी लागेल क्षेत्ररक्षकाला. सुशांतच्या बॅट मधून मोठे फटके सजत आहेत. षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. चार चेंडू 28. येणारे 2 चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विजय मस्कर सज्ज होतोय. पुन्हा एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का सुशांत? हेलिकॉप्टर फिरवला असताना तर षटकाराच्या दिशेने चेंडू गेला असता. धावफलक जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील क्षमा करा
विजय मस्कर घेऊन आले दुसरं षटक. शेवटचा चेंडू सामना करेल पार्थ. पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉलचा आणि भीमर पद्धतीचे 2 चेंडू हाताळल्यानंतर आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती बदल होताना पाहायला मिळेल. नो +1. योगेश सर बरोबर ना? योगेश सर नो +1 आला ना? धावसंख्या 2 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील यांनी आबाला कॉल दिलाय. आबा खिरोळे संघाचा एक हरहुन्नरी उद्योन्मुख खेळाडू. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतो आपल्याला. पार्थ फ्रीटचा चेंडू असेल. काय करणार पार्थ? ओपन लायसन पार्थ साठी मोठा फटका खेळण्यासाठी फुल टॉस चेंडू, पण त्या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर असा समाचार घेता आला नाहीये पार्थला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. येणारे 12 चेंडू 45 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती 46 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः खिरोडे संघाचा करता धरता चेतन पाटील. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. चेतन पाटील एक अनुभवी खेळाडू न्यू मराठवाडा 11 खिरोडे संघाकडून खेळत असताना स्ट्रायकिंग एंड वरती सुशांतकडे ती ताकद आहे. सुशांतकडे ते बळ आहे मोठे फटके सजवण्याची. फटका आलाय पण लॉब झालाय. क्षेत्ररक्षक आहे विजय मस्कर. चेंडू खाली आणि सुशांतचा खेळ इथेच खल्लास केलाय चेतन पाटील. सबसे कातील चेतन पाटील. सुशांतला तंबूच्या आश्रयाला परत पाठवलं. सुशांतची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये आलाय तो. अंकुश येणारे 10 चेंडू 46 ची गरज. प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका येणे गरजेचं. सुशांतची जागा भरून काढण्यासाठी बेंगडेवाडी संघाकडून मैदानामध्ये उतरलाय अंकुश. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन पाटील. सबसे कातील चेतन पाटील. डीडी नेहमी सांगत असतात आणि डीडींच्या तोंडातून हा नेहमी शब्द असतो सबसे कातील चेतन पाटील. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना अपयश आलंय पार्थला आणि धावचीच्या स्वरूपात बाद झालाय पार्थ. पार्थची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि पार्थची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो निलेश. बेंगडेवाडी संघाकडून खेळत असताना पुन्हा एकदा चेतन पाटील यांचा खरपोस असा समाचार घेतलाय निलेशने आणि चेंडूला पाठवलंय समालोचन कक्षाच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत चेतन पाटील. सामना करेल निलेश. फुल टॉस चेंडू. फुल टॉस वरती फटका सजवण्याचा प्रयत्न केला तत्पर एक धाव घेण्यात यश मिळालं निलेशला. स्ट्रायकिंग वरती गेलाय तो अंकुश. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवलाय निलेशने. फटका 3rd टियरच्या डोक्यावरतून जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 नी वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती
35 या आकड्यावरती, 45 या आकड्यावरती, क्षमा करा 45 या आकड्यावरती येणारे 6 चेंडू. सहा चेंडू 32 धावांची गरज. 6 चेंडू 6 षटकार लगावायची गरज आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन होताना चेतन पाटील यांनी आमंत्रित केलंय सुमितला. 6 चेंडू 32 डिफेंड करायचं आहे सुमितला. ज्या प्रकारे चमत्कार घडणार का? 6 चेंडूवरती 6 षटकार येणार का? स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुश, क्षमता आहे अंकुशकडे सुद्धा, कारण अंकुशने 2 मोठे फटके सजवलेत. 6 चेंडू 6 षटकार येणार का? 6 ला 32 ची गरज असताना एखादा नकारात्मक चेंडू बेंगडेवाडी संघाला मॅच मध्ये इन करेल. जसं मी म्हटलं, एखादा नकारात्मक चेंडू बेंगडेवाडी संघाला मॅच मध्ये इन करेल. तत्पर सुमितने अतिरिक्त चेंडू टाकला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावरती. फुल टॉस चेंडू, फुल टॉसचा पुरेपूर असा समाचार घेतलाय. आर्यन पाटीलच्या डोक्यावरून चेंडू गेलाय षटकाराच्या दिशेने, सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती, 52 या आकड्यावरती, क्षमा करा 52 या आकड्यावरती. पाहिजे 5 चेंडू 25 ची गरज. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं ना, या मैदानाच्या आतमध्ये कोणतेही अंदाज आपण बांधू शकत नाही. शेवटचा चेंडू होईपर्यंत, पूर्णत्वास येईपर्यंत. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. 5 ला 24. दोन मोठे फटके. बेंगडेवाडी संघ मॅच मध्ये येईन. बॉलिंग ट्रॅक वरती सुमित. फुल टॉस चेंडू, फुल टॉस केलाय. काय बॅटिंग, काय फलंदाजी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी चुकी करताना सुमित पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू हा फुल टॉस सुमितचा जातोय. आणि त्या फुल टॉसचा पुरेपूर समाचार घेताना बेंगडेवाडी संघाचे खेळाडू अंकुश. काय फलंदाजी. 4 चेंडू 18. 6 ला 32 ची गरज असताना कुठे सामना नेऊन ठेवलाय. कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळतोय सुमित. एलिव्हेशन गोलंदाजी मध्ये. टीम मीटिंग घेऊ नका कृपा करून, वेळ लावू नका, कारण आपणास अजून 4 सामने खेळवायचे आणि ते प्रॉपर 4 ओव्हरचे, परफेक्ट 4 ओव्हरचे सामने सर्व खेळवायचे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय त्यामध्ये आला नाही पाहिजे. 4 चेंडू 18 ची गरज. पुन्हा एकदा अंकुशचा प्रयत्न आणि त्रिफळाचित केला अंकुशला. तंबूच्या आश्रयाला परत पाठवलंय सुमित. कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आर्यन पाटील आणि चेतन पाटील यांचा कान मंत्र उपयोगी पडत असताना सुमितला अजून सुद्धा मॅच इन मध्ये आहे. 3 चेंडू 18 ची गरज. लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार. बेंगडेवाडी संघ विजयी होऊ शकतो आणि एखादी डॉट डिलिव्हरी चेतन पाटीलच्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकते. अंकुशची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय तो अरविंद. धडधाकट शरीर यष्टीचा हा अरविंद आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूवरती 18 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती अरविंद. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती सुमित. अरविंदने फटका षटकाराच्या दिशेने लगावला होता. हे जर 360चा ग्राउंड असताना तर हा षटकार झाला असता, पण कुठेतरी हा चेंडू घोषांकित क्षेत्रात गेला आणि येणारे 2 चेंडू 17 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती अरविंद. कुठेतरी चेतन पाटील, विजय मस्कर आणि आर्यन पाटील यांच्या डोक्याचं टेन्शन कमी आलं असेल, कारण एक लीगल डिलिव्हरी
आणि संघ पुढच्या फेरीसाठी पात्र झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स न्यू मराठवाडा 11 खिरवडे संघ. हार्डलक बॅडलक बेंगडेवाडी संघ. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जय स्पोर्ट्स वाकुर्डे. आपण क्षेत्ररक्षण सजवून यायचंय आणि जय स्पोर्ट्स करमाळे